नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिविक्समधला फर्स्ट लेसन जो आहे इंट्रोडक्शन टू द पार्लमेंटरी सिस्टम या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँकचा. तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन्स and rewrite the statements. तर first question is parliamentary system of government develop in dash dash. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला चॉईस करून आन्सर इथे डॉटेड लाईनमध्ये राईट करायचा आहे. तर इथं या ठिकाणी तुम्हाला ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे इंग्लंड, तर ते तुम्हाला राईट करायचं आहे. परत एकदा सेंटेन्स बघा, पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट डेव्हलप इन इंग्लंड. सेकंड नंबरचा क्वेश्चन इज इन द प्रेसिडेंटल सिस्टम डॅश डॅश इज द एक्झिक्युटिव्ह हेड. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट ऑप्शन तुम्हाला चॉईस करून या ठिकाणी राईट करायचं आहे. तर सी नंबरचं ऑप्शन आन्सर म्हणून तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये राईट करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे द English constitutions is and dash dash constitutions where governors is based on conventions. तर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी अनरिटन हे आन्सर आहे आणि ते तुम्हाला राईट करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स अँड रीराईट. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते दिलेले आहे, पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इज कन्सिडर्ड ॲज अ कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल आहे. तर या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला राईट करून दिलेलं आहे, पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इज कॉन्ट्रिब्युशन्स ऑफ इंग्लंड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन द पार्लमेंटरी सिस्टम इज लेजिस्लेचर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज नोन ॲज द पार्लमेंट. तर हे जे स्टेटमेंट आहे सेकंड नंबरचं ते ट्रू आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं स्टेटमेंट बघूया, मेंबर्स ऑफ द opposition party also take part in the discussion of the questions related to public welfare. तर थर्ड नंबरचं हे जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा ट्रू आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा, स्टेटमेंट बघा, इन द पार्लमेंटरी सिस्टम द प्रेसिडेंट इज डायरेक्ट इलेक्ट बाय द पीपल. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल आहे. तर याचं करेक्ट स्टेटमेंट बघा, इन द प्रेसिडेंटल सिस्टम द प्रेसिडेंट इज डायरेक्ट इलेक्ट बाय द पीपल. प्रेसिडेंटल सिस्टम आणि द प्रेसिडेंट इज डायरेक्ट इलेक्ट बाय द पीपल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे फाइंड अँड राईट. तर या ठिकाणी फर्स्ट दिलेलं आहे कंप्लीट द कॉन्सेप्ट मॅप. तर मॅप तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉम्पोनंट्स ऑफ पार्लमेंट. तर या ठिकाणी बघा पार्लमेंटची रचना. तर या ठिकाणी प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा मिळून पार्लमेंट होत असते. त्यानंतर नेक्स्ट मॅप आहे टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट सिस्टम. आता गव्हर्नमेंट सिस्टमचे टाईप विचारलेले आहेत. तर या ठिकाणी 2 टाईप दिलेले आहेत. फर्स्ट आहे पार्लमेंटरी सिस्टम अँड सेकंड आहे प्रेसिडेंटल सिस्टम. नेक्स्ट थर्ड नंबरचा मॅप बघा, ब्रांचेस ऑफ द गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटच्या तुम्हाला ब्रांचेस विचारलेले आहे, शाखा किती त्या विचारल्यात. तर हे बघा 3 ब्रांचेस आहे, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी. नेक्स्ट क्वेश्चन बघा 4 नंबरचा, कंप्लीट द इन्फॉर्मेशन इन द फॉलोइंग टेबल. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो टेबल आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे, तो तुम्हाला ॲज इट इज राईट करून द्यायचा आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, 5th नंबरचा क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स. तर फर्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्लमेंटरी सिस्टम ऑफ इंडिया. तर पार्लमेंटरी सिस्टम जे आहे इंडियामधली त्याची जी वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी राईट करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जी वैशिष्ट्य आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे ते तुम्हाला राईट करून दिलेले आहेत. तुम्ही ॲज इट इज बघून राईट करायचे आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एखादी स्पेलिंग वगैरे मिस्टेक असेल तर ती तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये बघून व्यवस्थित केअरफुली राईट करायची आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द एक्झिक्युटिव्ह इन इंडिया. तर या ठिकाणी ही जी शॉर्ट नोट्स आहे ती तुम्हाला लिहून दिलेली आहे, तर ती तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. तर बघा, फर्स्ट जी नोट्स आहे इम्प्लिमेंटिंग द लॉज पास बाय द पार्लमेंट. सेकंड आहे फ्रेमिंग पॉलिसी फॉर गव्हर्निंग द नेशन. त्यानंतर फंक्शनिंग ॲज द मेंबर्स ऑफ द लेजिस्लेचर. 4 आहे स्ट्रीविंग टू डेव्हलप द नेशन थ्रू डिसिजन्स रिलेटेड टू द वेलफेअर ऑफ द पीपल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. तर फर्स्ट आहे इंडिया अडॉप्ट द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर राईट करून दिलेले आहे, एक्सप्लेनेशन राईट केलेले आहे, तर तुम्ही ॲज इट इज राईट करू शकता. त्यानंतर सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे डिस्कशन अँड डिलिब्रेशन्स आर इम्पॉर्टंट इन द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा नो कॉन्फिडन्स मोशन इज ॲन इफेक्टिव्ह टूल ऑफ कीपिंग अ चेक ओव्हर द एक्झिक्युटिव्ह. तर या ठिकाणी तुम्हाला रिझन राईट करायचं आहे, कारण राईट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे, तर ते ॲज इट इज तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा पार्लमेंट इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट द नंबर्स ऑफ द लेजिस्लेचर्स आर डायरेक्ट इलेक्ट बाय द पीपल. तर बघा, हे जे मेंबर्स आहेत ते डायरेक्ट इलेक्ट होत असतात. त्यानंतर सेकंड नंबर आहे since the elected members represent the people of the nation in the parliament, they express and carry the hopes and voice of the people, wishes of the people, sorry. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे थर्ड नंबरचा पॉईंट द पार्लमेंट डिसाइडेड द पॉलिसी फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. If the parliamentary feels that the executive does not work in the accordance to the wishes, it can remove the executive from power by passing a not confidence motion against it. Next question is 7th number. Answer the following question in 25 to 30 words. तर तुम्हाला 25 ते 30 वर्डमध्ये आन्सर राईट करायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे काय, तर याचं जे आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेलं आहे आणि तुम्ही ते ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. तर बघा, government system in which prime minister and the council of minister is responsible to the legislature for all their action and policy is called a responsible government. In this system, the council of minister has to make the legislature into confidence during governors. आणि थर्ड पॉइंट आहे एव्हरी डिसिजन्स टेकन बाय द मिनिस्टर डिपार्टमेंट इज कन्सिडर्ड ॲज द डिस्कशन ऑफ द गव्हर्नमेंट. आणि फोर्थ नंबर आहे द डिसिजन्स ऑर पॉलिसीज ऑफ एव्हरी मिनिस्टर. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे
हॅव यू थॉट ऑफ दिस. तर या ठिकाणी तुम्हाला ह्या क्वेश्चनचं फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. तर या ठिकाणी तुम्हाला याचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन इंडिया वी हॅव प्राईम मिनिस्टर्स बट व्हाय इज दियर नो प्राईम मिनिस्टर इन द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. तर तुम्ही ते राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरंट बिटवीन पार्लमेंटरी अँड अ प्रेसिडेंटल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. तर तुम्हाला या ठिकाणी जो डिफरंट आहे तो तुम्हाला राईट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राईट करून दिलेला आहे, तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. तर बघा, पार्लमेंटरी सिस्टम अँड प्रेसिडेंटल सिस्टम, संसदीय कार्यपद्धती आणि प्रेसिडेंटल सिस्टम या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर यामधला जो फरक आहे तो या ठिकाणी क्लिअर करून दिलेला आहे. तर प्रेसिडेंट इज द कॉन्स्टिट्यूशनल हेड आणि प्रेसिडेंट इज द एक्झिक्युटिव्ह हेड. त्यानंतर प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर हॅव मोर पॉवर, प्रेसिडेंट हॅज मोर पॉवर. त्यानंतर काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज फॉर्मेड by the elected members of parliament and president is direct elect by the people. त्यानंतर फोर्थ नंबर आहे, पार्लमेंट कॅन रिमूव्ह द. तर ते नेक्स्ट पेजवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया पुढचं पेज. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं ओपन एंडेड क्वेश्चन दिलेला आहे. तर ओपन एंडेड क्वेश्चनसुद्धा तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. व्हाय इज द रोल ऑफ ऑपोजिशन पार्टी इम्पॉर्टंट, राईट युअर ओपिनियन. तर तुम्हाला या ठिकाणी ओपिनियन स्वतःचं राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे क्वेश्चन आन्सर आहे ते या लेसनचे बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.